नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे येथील सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, पात्रता काय असेल, अर्ज फी किती असेल, ही सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 12 विविध पदांची 37 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नमूद केलेली शैक्षणिक पात्रता 15 मार्च 2024 या दिनांकास प्रमाणासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे। पाहू शकता, या ठिकाणी पहिलं जे पद आहे उप अभियंता, यासाठी एकूण एक जागा आहे। स्टार्टिंग पेमेंट आहे 49,722 आणि शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी लागणारी BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा द्वितीय श्रेणीत पास असणे आवश्यक आहे। तसेच या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असे देखील येथे सांगितलेलं आहे। यासाठीची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष। यानंतरचं दुसरं पद आहे शाखा अभियंता, याची देखील एकूण एक जागा आहे। यासाठीचं स्टार्टिंग पेमेंट आहे 48,354 आणि यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सोबतच 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता, यासाठी देखील एकूण एक जागा आहे। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 47,212 आणि शैक्षणिक पात्रता राहील डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सोबतच 4 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। वयोमर्यादा या ठिकाणी 18 ते 38 वर्ष देण्यात आलेली आहे। यानंतरचं चौथं पद आहे निरीक्षक, यासाठी देखील एकूण एक रिक्त जागा आहे। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 46,870 आणि शैक्षणिक पात्रता आहे की कोणत्याही शाखेचे जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। सोबतच संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे। नंतरचं पद आहे सुपरवायझर, याची देखील एकूण एक जागा आहे। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 26,692। यासाठी देखील तुम्ही कोणत्याही शाखेचे जर पदवीधर असाल तर अर्ज करू शकतात। सोबतच यासाठी 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। यानंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक, याची देखील एकूण एक जागा आहे। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 26,692। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचे जर पदवीधर असाल आणि सोबतच संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 1 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे। यानंतरचं पद आहे कनिष्ठ लिपिक, याच्या एकूण 6 जागा आहेत। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 24,822 आणि शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी लागणारी कोणत्याही शाखेचे पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात। यासाठी लागणारी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष। यानंतरचं 8वं पद आहे वाहन चालक, याच्या एकूण 5 जागा आहेत। यासाठीचं स्टार्टिंग पेमेंट आहे 24,822 आणि शैक्षणिक पात्रता असेल या पदासाठी तुम्ही इयत्ता 10वी वरती यासाठी अर्ज करू शकतात आणि सोबतच मोटार कार ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि तसेच बृहमुंबईत मोटार चालविण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। नंतरचं पद आहे शिपाई, यासाठी एकूण 8 रिक्त जागा आहेत। यासाठीचं स्टार्टिंग पेमेंट आहे 20,321 आणि यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पासवरती यासाठी अर्ज करू शकतात। नंतरचं पद आहे वॉचमॅन, याच्या एकूण 7 जागा आहेत। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 20,321। यासाठी देखील तुम्ही 10वी वरती अर्ज करू शकतात। त्यानंतरचं जे पद आहे साफसफाई कामगार, यासाठी एकूण 4 रिक्त जागा आहेत। यासाठीचं देखील स्टार्टिंग पेमेंट 20,321 आणि यासाठी देखील तुम्ही 10वी पासवरती अर्ज करू शकतात। आणि शेवटचं पद आहे माळी, यासाठी एकूण एक जागा आहे। याचं स्टार्टिंग पेमेंट आहे 20,321 आणि यासाठी देखील तुम्ही इयत्ता 10वी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकतात। सदर पदांसाठी अर्ज करताना मागासवर्गीय उमेदवार तसेच अंध, अपंग, दिव्यांग उमेदवार व माजी सैनिक यांना 5 वर्षापर्यंत वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे। जाहिरातीमध्ये निवड पद्धती आणि ऑनलाईन परीक्षेसंदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे। यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। 200 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल। ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। तसेच ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना बाजार समितीच्या धोरणानुसार भराव्याचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेच्या गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस आवश्यकता भासल्यास बोलवण्यात येईल आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। अर्ज सुरू झालेले आहेत 20 मार्च 2024 रोजी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 एप्रिल 2024। अर्ज करण्यासाठीची फीस असेल वरिष्ठ पदांकरिता परीक्षा फीस 1,000 रुपये प्लस 18% GST
आणि कनिष्ठ पदांकरिता परीक्षा फीस 900 रुपये प्लस 18% GST। तसेच मागासवर्गीय वरिष्ठ पदांकरिता परीक्षा फीस असेल 800 प्लस 18% GST आणि मागासवर्गीय कनिष्ठ पदांकरिता परीक्षा फीस असेल 700 रुपये प्लस 18% GST। तर मित्रांनो, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी जाहिरात टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे।